आहे नंदकुमार नॉन स्ट्राइक एंडवरती आहे। ही जोडी आपण पाहतोय टीम आई गावदेवी स्पोर्ट्स वारेट संघाकडून। तर पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्याकरिता गोलंदाजीवरती मार्गस्थ होतोय गोलंदाज आवेश। चांगला गोलंदाज आहे या टीमचा, पॉवर प्लेचा षटक आहे। पहिलं बॉल राईट मोर राऊंड द विकेटने पहिला हा चेंडू मात्र पाहिलं तर फुलर लेट यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेला। ही लाईन लेथ खूप चांगली आहे आणि दोन्ही टीम्सला एक सूचना आहे कारण इथे टायमर लावला गेला आहे। तुम्हाला पहिली 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये ठेवला जाईल। पुढचा बॉल आवेशचा, यावेळेला ऑन साइडला उडवलाय इनफॉर्म फलंदाज सतीश जाधवच्या बॅटमधून आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार। संघाचं 4 अंकावरती पहिला चेंडू मात्र जबरदस्त होता, त्यानंतर एक ओरपीच चेंडू आडव्या बॅटने स्लॉग हिट केलं गेलं। या वेळेला मात्र वेग पाहायला मिळाला, आवेश कमबॅक करत असताना एक धाव मात्र जरूर मिळेल। मात्र इथून निर्णय काय होतोय, लेग बाईटचा आहे की बॅटला स्पर्श झालाय, लेग बाईटचा इशारा होतोय जरूर। धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 5 अंकावरती। वेग आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आवेश हा एक कमी वयाचा खेळाडू आहे, टीमने त्याला संधी दिली आहे आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आहे ना त्याने खूप चांगला खेळ दाखवला आहे। टीम धुंडावडवली संघासाठी। पहिल्या 3 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती आहे 5। नंदकुमार स्ट्रायकर एंडवरती आहे, वारेट प्रीमियर लीगमध्ये खूप चांगला खेळ केला होता नंदकुमारने आणि तिथून मात्र त्याला सलामीला धाडलं गेलंय। हो, यावेळेला मात्र पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, उंची गाठली गेली आणि पंचांचा तिथून येतोय वाईटचा इशारा आणि त्याचबरोबर 1 बाउन्सचा इशारा देखील आला। मातीची खेळपट्टी आहे आणि तिथं मात्र गोलंदाजांना खऱ्या अर्थानं बेनिफिट आहे। धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 6 अंकावरती। नंदकुमार देखील तिथे मात्र तटस्थ उभा राहिला। यावेळेला चेंडूला केवळ स्लाइस केलाय, दिशा दाखवली गेली आहे पॉइंटच्या क्षेत्रावरून, चेंडूचा पाठलाग केला तर पहिली धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा धाव देखील कंप्लीट केली गेली आहे। रनिंग बिटवीन द विकेट चांगलं आहे, क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं, अगदी योग्यरित्या चेंडूचा पाठलाग केला गेला आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते। एकंदरीत 8 धावा धावफलकावरती आहे। पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे, आपण पाहतोय टॉस गमावल्यानंतर खऱ्या अर्थानं टीम वारेट संघाच्या वाट्याला आली आहे, ती मात्र फलंदाजी सतीशच्या बॅटमधून एक चौकार आला। अवेशचा पुढचा बॉल, यावेळेला कुट्टाप्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव मात्र येईल आणि पंचांचा नोचा इशारा आलाय आणि हा इशारा कसला आलाय तर ते देखील आम्हाला ओव्हर स्टेपचा नो आहे, यस हाईटचा नो या ठिकाणी मात्र घोषित केला गेला कारण 1 बाउन्सचा इशारा दिला होता गोलंदाजाला या अगोदर। 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील। 2 धावांनी संघाची धावसंख्या 10 वरती। येणारा चेंडू हा फ्रीटचा आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं फलंदाज सतीशसाठी आता सुवर्ण संधी निर्माण झाली, मोठा स्ट्रोक खेळण्याची त्याला मात्र संधी निर्माण झाली आहे। अवेश पुढचा बॉल घेऊन, यावेळेला ही लाईन लेंथ खूप चांगली आहे, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेला, बॅटरपासून दूर ठेवला गेला, हार्ड लेंथ पाहायला मिळाली। गुड लेंथ स्पॉटवरती चेंडू फेकल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला, कोणत्या प्रकारची धाव नाहीये। डॉट चेंडूची समाप्ती झाली। एकंदरीत धावसंख्येचा धावफलक पाहिला तर 10 धावा धावफलकावरती आहे। शेवटचा बॉल आवेश घेऊन जाईल सतीश करिता, अकुट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव मात्र जरूर मिळेल। एक धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 11 धावा या धावफलकावरती आहेत। चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण विकेट गेला नाही ही जमेची बाजू आहे। पहिल्या षटकाकरिता आता मात्र आपण पाहू शकाल वेळ घेतली गेली अगदी 4 मिनिटं, म्हणजे खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी आवेशने केली। तर विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका आणि लगेचच मॅचला शुभारंभ करा कारण 3 षटकं ही तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत। आयोजकांची सूचना आहे, नेक्स्ट मॅच NR बोरपाडा आणि आई गावदेवी खांडपे दोन्ही संघ रिपोर्टिंग करा। आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या ठिकाणी आयोजन कमिटीशी संपर्क साधा कारण फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल। पहिल्या षटकाचा खेळ संपला, 11 धावा धावफलकावरती आहेत। सतीश आणि नंदकुमार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहिलं तर वारेट टीममध्ये आज दीपेश जाधवची कमी जाणवते, गणेश जाधव देखील नाही आहेत, तुषार देखील नाही आहेत। चांगला संघ आहे परंतु आज मात्र कुठेतरी नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम श्रावण ठाकरे करतायत मैदानाच्या आतमध्ये। सौरभ येतोय षटक क्रमांक 2 घेऊन आणि स्ट्रायकर एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल, डाव्या हाताचा डावकुरा फलंदाज सतीश की ज्याने मात्र एक चौकार खेचलाय परंतु त्यानंतर त्याला बंदिस्त करून ठेवलं गेलं। सौरभचा पहिला बॉल सामना करेल सतीश,
चला वेळ घेऊ नका, टीम धोंडावडवली, अधिक वेळ दौडून देऊ नका. सौरभचा पहिला बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. सतीशच्या विरोधात पहिला चेंडू इथे ओरपीच चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळला गेला. डीप मिड विकेट सीमारच्या पलीकडे A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. माझा विचार केला तर खूप चांगला खेळ राहिला होता वारेड प्रीमियर लीगमध्ये सतीशचा. इथे मात्र पाहिलं तर षटकार आला. या षटकारानं धावसंख्या भरारी घेत असताना पोहोचले तब्बल 17 धावा धावफलकावरती आहे. पहिल्याच चेंडूवरती अटॅक केला गेलाय गोलंदाज सौरभला. मात्र इथून थोडंसं दडपण असेल सौरभवरती. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा स्लॉग स्वीप स्लॉग हिट आउट ऑफ द पार्क. द ह्यूज सिक्सर. इथून मात्र थोडासा कानमंत्र दिला जाईल. खऱ्या अर्थानं उमेश दळवी आता तिथपर्यंत पोहोचलेत आणि कानमंत्र देण्याची वेळ आली आहे. कारण सतीश ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याला थांबवणं आता कठीण वाटू लागलंय. दोन्ही चेंडू पाहिले तर ओरपीच डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. दोन्ही चेंडू मात्र फलंदाजासाठी मेजवानी होती. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले गेले. तिसरा चेंडू आता मात्र कोणत्या टप्प्यावरती असेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं दडपण. तिसरा चेंडू मात्र विकेट षटकार हॅट्रिक मात्र इथे संपादित केली जाईल का. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिली धाव अगदी वेगात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज सतीश जाधवच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. एकंदरीत धावफलकावर 25 विदाउट लॉस. 25 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडूवरती येत आहेत 14 धावा. परंतु इथून मात्र सौरभला चांगली गोलंदाजी करावी लागेल. टीम वारेड संघ चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करतो. यावेळेला मात्र काय घडले देखील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकाकडून जरूर चुकी झाली आहे. चेंडू 4 धावांसाठी येतोय चौकार. आदरणीय रवींद्र कोरडे साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 4 ने पुढे पोहोचते. एकंदरीत धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये धावांची लयलूट केली गेली. पहिल्या 4 चेंडूवरती तब्बल 18 धावा येतात. मात्र पहिला गोलंदाज ज्याने सुंदर गोलंदाजी केली होती आवेशने आता मात्र या षटकामध्ये खराब कामगिरी पाहायला मिळते सौरभकडून. 4 चेंडूवरती तब्बल धावा खर्च केल्या गेल्या आहेत 18. पुढचा बॉल इथून मात्र सौरभ मार्गस्थ करतोय सूरज सतीशसाठी. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. पुलर लेनचा चेंडू होता. वेग पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑनसाईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर एकंदरीत धावफलकावरती धावा आहेत 29 धावा. शेवटचा बॉल शिल्लक सौरभचा. सामना करेल सतीश. खूप चांगली बॅटिंग राहिली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. इथून मात्र नोचा इशारा झालाय पंचांकडून आणि यस फ्रीटची संधी देखील निर्माण झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 30 या अंकावरती. येणारा चेंडू हा फ्रीटचा असेल फलंदाज सतीशसाठी, जो मात्र खूप इन्फॉर्म फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला ही मेजवानी असेल. इथे शेवटच्या चेंडूवरती फ्रीटची संधी आहे. इथे चौकार षटकारामध्ये डील केली जाईल का. गोलंदाज सज्ज सौरभ. इथे फटका फसला गेला परंतु चेंडू फ्रीटचा आहे. पहिली धाव आली आहे. सिंगलवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 31 वरती. आता मात्र इथून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. उमेश दळवी अँड कंपनी आता इथून मात्र काय रणनीती आखेल. खऱ्या अर्थानं 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 31 वरती आहे. तिसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत उमेश दळवी अनुभवी खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या 2 षटकामध्ये आघाडीचे फलंदाज अगदी महागडे ठरलेत.
आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजीसाठी तो गोलंदाजी आलाय, सज्ज झाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत सौरभच्या 20 आणि तिथून मात्र पाहावं लागेल आता येणाऱ्या 12 चेंडूवरती धावा रोखल्या जातील का. उमेश दळवीकडे अनुभव आहे, परंतु या अनुभवाचा वापर त्याला आता करावा लागेल, कारण ज्या सलामीच्या 2 गोलंदाजांनी जी मात्र नुकसान केलं आहे, त्या नुकसानीचं भरपाई या षटकामध्ये केलं जाईल का. चांगली धावसंख्या उभी केली आहे, सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे, मात्र विकेट्स गमावला नाही आहे. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकाचा चेंडू घेऊन जाईल स्ट्रायकर एंडवरती आहे सतीश. खूप चांगली बॅटिंग राहिली आहे आतापर्यंत त्याची. पहिला बॉल उमेशचा. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा होता, हुक केला चेंडूला, फाईन लेग सीमारेषेकडे निघून जाईल. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार येतोय सतीश जाधवच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, चौकारानं धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचली आहे. पुढचा बॉल उमेशचा. यावेळेला उर्पी चेंडू सरळ बॅटने लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपली जाईल, परंतु झेल सुटली गेली. एक सोपा झेल लॉंग ऑन मध्ये सुटलाय. गोलंदाजा आता मात्र निराश होईल, नाराज होईल, कारण जो फलंदाज अगदी फॉर्मात फलंदाजी करतोय त्याचा लॉंग ऑन मध्ये झेल सुटला गेला. अगदी सोपा झेल होता आणि तो झेल धरतीला दान केला गेला आणि तिथून मात्र 2 धावा अंकित केल्या गेल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 37 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. सतीश एक बाजूने खूप चांगली फलंदाजी करतोय आणि त्याचा झेल सुटला गेला आहे. उमेश थोडासा नाराज असेल क्षेत्ररक्षकावरती. एकंदरीत धावसंख्येचा फळक 37 वरती आहे. उमेश दळवीचा पुढचा बॉल सामना करेल सतीश. यावेळेला ऑन साईडला डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अगदी स्वतःला झुकून दिलं गेलं आणि टीमच्या धावा जरूर वाचवल्या गेल्या. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. 39 धावा धावफळकावरती. ज्या पद्धतीनं फलंदाजी केली होती वारेड प्रीमियर लीगमध्ये सतीश जाधवनं, त्याच पद्धतीची फलंदाजी या टुर्नामेंटमध्ये दुगाड चषकामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळते. चेंडूंचा खेळ झाला 3, 8 धावा येत आहेत ती पहिल्या 3 चेंडूवरती. सतीशची विकेट फोकस करावी लागेल. टीम धुंडावडवली संघाला. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करतोय वारेड संघ. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, शफल झाले होते, चेंडू बॅटचा संपर्क झालेला नाही आहे आणि तिथून मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. एकंदरीत धावसंख्येचा फळक पाहिला तर 39 धावा धावफळकावरती आहेत. मात्र एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे उमेशकडे आणि त्याचा वापर तो या मॅचमध्ये करतो, या षटकामध्ये तो करतो. 4 चेंडूचा खेळ झाला. 5व्या क्रमांकाचा चेंडू सज्ज असेल स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सतीश. यावेळेला मात्र क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र पॅडवरती चेंडू आदळला गेला आणि फलंदाजाने इथे मात्र पंचाने घोषित केला आहे पायचीत फलंदाज बाद. इथून मात्र फलंदाज सतीश बाद झालाय आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधव आला, ज्याच्या टीमनं फायनल दावेदार राहिला होता वारेड प्रीमियर लीगमध्ये. शिवशाही फायटर संघातनं खेळत असताना फायनलचा दावेदार. 5 वर्षानंतर स्वप्न साकारणारा हा खेळाडू वारेड प्रीमियर लीगमध्ये आपली छाप सोडली होती. मॅन ऑफ दी सिरीज देखील ठरला होता वारेड प्रीमियर लीगमध्ये. यावेळेला मात्र पाहिलं तर रफ्तार पाहायला मिळाला. आउट ऑफ दी ऑफ स्टंप, उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 40 धावा धावफळकावरती आहेत. एकंदरीत चेंडूचा खेळ झालाय 5. अंतिम चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज उमेश दळवी इथून मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय. षटकातला पुढचा बॉल राईट अप ओव्हर द विकेटने. गणेशसाठी सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गणेश जाधवला देखील जावं लागेल डगआउटच्या रस्त्याला. आणखीन एक धक्का बसतोय टीम आई गावदेवी स्पोर्ट्स वारेड संघाला.
इथून मात्र नवीन फलंदाज बी एस स्पोर्टचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला आकर्षक बॅट देखील पुरस्कृत झाले आणि ज्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज ज्या आहेत त्यांच्याच शॉपमधून आपण इथे अवेलेबल केले आहेत, ज्या आम्हाला स्पॉन्सरशिप केले आहेत आदरणीय उपसरपंच गणेशदादा पाटील याच्या माध्यमातून. श्रावण ठाकरे येत आहेत फलंदाजीसाठी आणि शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज शैलेश. पहा, मी मगाशीच म्हटलं होतं उमेश दळवीकडे अनुभव आहे, त्याने अनुभव दाखवला. फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट्स. पहिला फलंदाज बाद केला त्याने सतीश जाधवला आणि त्यानंतर गणेश जाधवला त्याने बाद केलं आणि या सामन्यावरती पुन्हा एकदा पकड निर्माण केली आहे. स्लॉगोरमध्ये गोलंदाज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत शैलेशला इथं मात्र स्लॉगोरमध्ये आणला गेला. स्ट्रायकर एंडवरती नंदकुमार आहे जो सलामीला फलंदाजीसाठी आला होता. अधिक स्ट्राईक त्याला मात्र मिळाली नव्हती. पहिला बॉल अकुटप्प्याचा चेंडू जागेवर खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला गेला आणि तिथून मात्र फलंदाज नंदकुमार होईल बाद. आणखीन एक धक्का टीम वॉरेट संघाला. नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन झालंय. नक्कीच आपल्या भिवंडी ग्रामीणमधील एक गोड आवाज, जबरदस्त आवाज ज्याने आपल्या आवाजावरती कल्याण डोंबिवली असू द्या किंवा त्याच्या बाहेरही देखील वसई विरारमध्ये ज्याने आपली छाप सोडली असे आमचे मित्र मोनिश पाटील सर मॅन फ्रॉम झिडके यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. दुगाड चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत येतोय. षटकातला पुढचा बॉल अनिकेतसाठी यावेळेला पाहिलं तर मिडऑफच्या डोक्यावरून जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला. आउटफील्ड पाहत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का, तर नाही, चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावासाठी शानदार चौकार. चला या ठिकाणी विनंती असेल, एन.आर. बोरपाडा आणि आई गावदेवी खांडपे संघ आपण टॉससाठी त्वरित या. विनंती आहे आपल्याला, कारण अधिक वेळ घेऊ नका. ही आजची स्पर्धा आजच्या दिवसातील थोडीशी उशिरा चालू झाली, त्याकरिता मंडळाला सहकार्य करा आपण. शैलेश षटकातला पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने अनिकेतसाठी अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि तिथून मात्र फलंदाज अनिकेत देखील डगआउटच्या रस्त्याला जाईल. आणखीन एक धक्का टीम वॉरेट संघाला. स्वरूप पाटील येतोय फलंदाजीसाठी. वॉरेट प्रीमियर लीगमध्ये ज्यानं आपली छाप सोडली असा खेळाडू स्वरूप पाटील, अगदी कमी वयाचा खेळाडू. त्याला मिळाली आहे संधी. धावसंख्या 44 वरती. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. पहा क्रिकेटचा पलटवार कसा आहे. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 31 धावा होत्या, परंतु उमेश दळवी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अतिशय सुंदर. 2 विकेट्स घेतल्या, अवघ्या 9 धावा खर्च केल्या आणि त्याच्याच पावलावरती शैलेश गोलंदाजी करतोय. यावेळेला स्विचिटचा प्रयत्न होता, मात्र इथून विकेटचं पतन होईल, जरूर होईल. फलंदाज श्रावण ठाकरे जातील डगआउटच्या रस्त्याला. नक्कीच इथून मात्र फलंदाज श्रावण ठाकरे बाद झाल्यानंतर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ झाला 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रशांत स्ट्रायकर एंडवरती आहे. गोलंदाज सज्ज. शैलेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची सातत्याने तो संधी देत नाहीये. यावेळेला पहा वेग रफ्तार पाहायला मिळाला. स्टेप आउट झाले होते, पुढे सरकले होते, सन्मान देण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 44 वरती. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 31 धावा होत्या, परंतु शेवटच्या 11 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 13 धावा आल्यात. याला क्रिकेट म्हणतात.
याला म्हणतात क्रिकेट, कारण ज्या पद्धतीने उमेश दळवीने गोलंदाजी केली आणि तिथून मात्र कॉन्फिडन्स भरला गेला शैलेशमध्ये. शेवटचा बॉल ज्यावरती टार्गेट सेट होईल, मोठा फटका जरूर मारण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू, षटकाची झाली आहे समाप्ती. पहिली इनिंग कंप्लीट होत असताना धावसंख्या 44 वरती आणि 45 धावांचा वाण असेल टीम आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली या संघासमोर. आणि निश्चितपणाने मी विनंती करेन NR बोरपाडा आणि आई गावदेवी खांडपे, आपण लवकरात लवकर टॉससाठी या. फर्स्ट इनिंग कंप्लीट आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आपण आवाज ऐकणार आहोत मोनिश पाटील सर यांचा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुनश्च एकदा सर्वांचं जय हनुमान स्पोर्ट्स दुगाड आयोजित दुगाड चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय
दुगाड चषक 2024चा हा महासंग्राम आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा पाहतो. आजच्या दिवसामध्ये जर बघितला गेला तर पहिलीच मॅच आपल्या भेटीसाठी आली होती. एका बाजूने जय महाराष्ट्र धामणगाव, दुसऱ्या बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली. आणि त्या मॅचमध्ये जर बघितलं गेलं तर टार्गेट दिलं होतं 37 धावांचं धामणगावच्या समोर. आणि ते 37 धावांचा आव्हान जर बघितलं गेलं तर पार पाडताना रोखलं गेलं, ज्यामध्ये वैभव पाटीलने खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि तदनंतर जर बघितलं तर टीम कोळिवली संघाचा इथून मात्र विजय झाला आहे. आणि आता दुसरीच मॅच आपण पाहतो. एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली आणि आई गावदेवी स्पोर्ट्स वारेड अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल इथे हुक केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिलाच बॉल वरती आलाय चौका. बघा आयोजकांकडनं एक सूचना आली. टीम एन आर बोरपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स खांडपे, आपण जर ही मॅच संपण्याच्या आत उपस्थित नाही झाले तर मग तुम्हाला 3 षटकांची मॅच खेळावी लागेल. इथे प्रयत्न केला होता रिव्हर्स स्वीप खेळण्याचा, पण सरळ जाऊन चेंडू विसावला गेलाय. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर विकेट क्रमांक पहिला फलंदाज शैलेशला मात्र परतावं लागतं. आहे या दुगाड गावात महासंग्राम क्रिकेटचा आहे या दुगाड गावात. नेक्स्ट बॉल, यावेळेस पहा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. आणि डॉट बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय नवीन बॅटर आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वरती सत्यम भोईरला. स्ट्रायकर एंडला जर बघितला गेला तर आदेश आणि शैलेशची जोडी होती. पहिली एक सिंगल धाव कंप्लीट केली. यावेळेस येणारा पुढचा चेंडू पाठीमागे लॉंग स्टॉपला बॉल चालला वेगाने सरळ सीमारेषा बाहेर आल्या. 4 धावा, पंचांचा इशारा, या 4 धावा मिळाल्यात. बॅटची कडा घेतली आणि तदनंतर चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ सतीशने आतापर्यंत हाताळलाय. सतीशने बॅटिंग चांगली केली होती. सतीश गोलंदाजी चांगली करतोय, पण सतीशच्या विपक्षामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप केली गेली आहे. सत्यम भोईर सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे कदाचित महागडं ठरू शकतं. मग झिडके ते चालू असलेल्या मॅचमध्ये अगदी 6 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज असताना 4 चेंडूमध्ये मॅच फिनिश केली होती सत्यम भोईरने. सो तुम्ही इतक्या लवकर त्याला अंडर एस्टिमेट नाही करू शकत. इथे जर बघितलं गेलं तर टार्गेट दिलं गेलं 45 धावांचं. आणि ते टार्गेट पार पाडताना 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये आदेश आणि शैलेशला पाहिलं, ज्यावरती शैलेशवरती खूप सारा विश्वास दाखवला गेला संघाने. आणि तिथे जर बघितलं तर शैलेश परतला गेला. आणि तदनंतर आदेश आणि सत्यमची जोडी मैदानामध्ये असताना एका षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती एका विकेटच्या नुकसानवर आपण पाहतोय 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 11 धावा फळकावरती आहेत. आता षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना जर बघितलं तर जे पॉवर प्लेचं निर्बंध आपण पहिल्या षटकात पाहत होतो ते पॉवर प्लेचं निर्बंध आता हटवलं जाईल. म्हणजे अर्थात क्षेत्ररक्षकांना परमिशन दिली जाईल की मग बॉडी लाईनपर्यंत पोहोचण्याची. आता इथून थोडंसं जर बघितलं गेलं तर मोठ्या फटक्यांसाठी विचार करताना मग कॅल्क्युलेटेड फटके खेचावे लागतील. पण दुसऱ्याच गोष्टीने फलंदाजांचा बेनिफिट जर बघितला तर पॉवर प्लेच्या वेळेस ज्यावेळेस डबल सिंगर रोखला जात होता ना इनफिल्डमध्ये, त्या डबल सिंगर आता बनायला सुरुवात देखील होतील. कारण की इनफिल्डमध्ये आता क्षेत्ररक्षण दूरवरती पसरेल.
गोलंदाजीवरती गोलंदाज आपण स्वरूपला पाहतोय, षटक क्रमांक 2. बल तयार, एक युवा गोलंदाज. पहिलाच बॉल चांगला आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बघा प्रयत्न देखील चांगले केले होते. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली असती तर कदाचित रिस्की कॉलिंग देखील असती. एकच धाव पाहायला मिळेल. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढताना पाहायला मिळते, जाऊन पोहोचली गेली 12 या आकड्यावरती. बघा आदेशकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत संघाच्या, कारण की अनेक वर्ष झाले आदेशने आपण पाहिलं आहे की सलामीची पारी किंवा ओपनिंग पेअर्समध्ये येत असतो, त्यामुळे त्याला एक्सपिरियन्स आहे अशा प्रकारच्या मॅच पुढे कशा प्रकारे घेऊन जायचं आहे. स्वतः इथून आदेश कशा प्रकारचा खेळ करतो हे देखील बघणं गरजेचं आहे. बॉल तयार, पुढचाच बॉल. यावेळेस पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, निलेश जाधव होते तिथे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार. बल तयार, चौकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचले. 16 रन्स ऑन दी बोर्ड. नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंगॉनचा खेळाडू सतीश तिथे पोहोचतील पण त्याच्या आवाक्यापासून दूर राहिलाय आणि आणखी एक चौकार पाहायला मिळाला. बघा गोलंदाजी चांगली चालू आहे, अगदी जर बघितलं तर गोलंदाज चांगल्या लेंथवरती गोलंदाजी हाताळतोय, पण कुठेतरी क्षेत्ररक्षकांना त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. यावेळेस जर पाहिलं तर सतीशच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला. त्या आधीच्या चेंडूवरती जर बघितलं तर निलेश जाधव तिथे होतं, त्याच्याकडनं चुकी घडली, तिथे 4 धावा आल्या आणि या 8 धावाचा बेनिफिट टीम धुंडाबडवली संघाला नक्कीच होऊ शकतं. कारण की क्रिकेट विश्वामध्ये आपण अनेकदा पाहतो ना की एक धाव ही खूप सारी महत्त्वाची असते. नेक्स्ट बॉल, पुढचाच बॉल. यावेळेस पहा लॉफ्टेड फटका आहे सत्यमच्या बॅटमधनं. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय मोठा ब्लास्ट, षटकार. अंडर एस्टिमेट नाही करू शकत, कारण की एक झेल ड्रॉप केली गेली सत्यमची मागच्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती आणि मग ती का ड्रॉप केली, कारण मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलात आणि इथे बघा षटकार देखील आलाय. जर कदाचित ती झेल घेतली असती तर या धावा 14 कुठेतरी पाहायला मिळाल्या नसत्या. आणि या हंगामामध्ये सत्यम भोईरचा आपण खेळ पाहिला ना एक वेगळाच पाहायला मिळतोय, कारण की मी मगाशी उल्लेख देखील केला 6 चेंडू 24ची गरज असताना मैदानामध्ये पोहोचला, ते षटकार पाहायला मिळाले 4. तदनंतर इथे पहा क्लीन बोल्ड. पण या हंगामामध्ये सत्यम भोईरने संघाच्या रिक्वायरमेंट्सनुसार खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा पॉझिटिव्ह माइंडसेट पाहायला मिळतोय, बॅटिंग चांगली करतात. बघा बाद झाले, लवकर परतले गेले, पण जाता जाता महत्त्वाच्या धावा देऊन गेल्यात, कारण की 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत निघालाय. सो परतले गेलेत, पण एक चांगला धावसंख्या बनवून गेल्यात. टोटल धावसंख्या फळकावरती जर बघितली तर 45चा पाठलाग करताना बनवला गेला 27, 26 आणि षटक क्रमांक जर बघितला गेला तर दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. आता बॅटिंगवरती आपण नवीन बॅटर उमेशला पाहतोय. उमेश दळवी आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती चालू आहे. ज्यावेळेस टीम वारेड संघ बॅटिंग करत होती, सतीशला आपण पाहिला पॉझिटिव्ह माइंडसेटने खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा बनवल्या होत्या, पण अंतिमच्या 2 षटकामध्ये जिथे सतीशचा विकेट मिळाला नाही तिथून जर मॅच बघितली तर थोडी फसली गेली आहे, कारण की येणाऱ्या 12 चेंडूमध्ये पहिल्या 12 चेंडूमध्ये 31 बनवल्या आणि त्यापुढच्या 12 चेंडूमध्ये धावा ज्या होत्या, ज्या पद्धतीने पाहिजे होत्या त्या फक्त 11च बनवल्या गेल्या. पुढचाच बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, फुलर लेनचा चांगला चेंडू. तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं पंच अजय पाटील सरांचा इशारा आलाय की षटक समाप्त झालंय. बघा आजच्या दिवसामध्ये आपल्याला अजय पाटील सर पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर आमचे राजेंद्र पाटील सर देखील पाहायला मिळतात. त्यांची भूमिका देखील खूप चांगली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण जाऊन पोहोचली आहे 27-27 आकड्यावरती. आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 12 चेंडूमध्ये बनवलं 27, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बनवायच्या धावा 18. थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता गोलंदाजांना विकेट टेकिंगचा विचार करावा लागेल.
म्हणेन की विकेट मिळाले. डॉट बॉल खूप सारे हाताळावे लागतील, कारण की निर्धाव चेंडू जर आला तरच दबाव वाढवू शकतो. शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच नक्कीच जाणार आहे, कारण की 12 चेंडू 18चे इक्वेशन या षटकामध्ये मिनिमम 5 ते 6 धावा जरी आल्या तरी पण एक डिफेंडेबल स्कोर उभा राहू शकतो मैदानामध्ये, कारण की टीम धुंडाबडवली संघ 6 चेंडू 15चं इक्वेशन तितक्या दबावात नाही घेणार. पण आता खऱ्या अर्थाने मेहनत करायची आहे किंवा लढायचं आहे टीम वारेट संघाला, कारण की पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये स्वरूप गोलंदाजीवरती एक युवा गोलंदाज होता, त्याच्या विपक्षामध्ये बघा 16 धावा आल्यात, एक विकेट देखील त्याने मिळवला. पण मी म्हणेन की गोलंदाजी चांगली चालू होती. क्षेत्ररक्षकांकडनं 2 ते 3 चुका घडल्या, त्यामुळे स्वरूपच्या विपक्षामध्ये या आपल्याला धावा पाहायला मिळतात. कदाचित त्या चुका केल्या नसत्या तर आताची परिस्थिती वेगळी असती. पण युवा गोलंदाज होता, त्याच्याकडनं जितक्या पद्धतीने संघ किंवा अपेक्षा करत होता ना त्या अपेक्षाने त्याने नक्कीच गोलंदाजी केली आहे. आणि गरजेचं आहे तुम्ही तुमच्या गोलंदाजाला किती बॅक करता. अनेकदा काय होतं की एखादा नवीन गोलंदाजाला तुम्ही चेंडू ज्यावेळेस हातामध्ये देत असता त्याच्या विपक्षामध्ये एखाद्या मॅचमध्ये जर धावा आल्या तर तुम्ही येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये त्याला गोलंदाजी देण्यापासून थांबवता. पण हे चुकीचं आहे. तुम्ही त्याला बॅक करणं गरजेचं आहे, त्याला समजून सांगणं किंवा त्याला गोलंदाजीमध्ये सुधार करणं गरजेचं आहे, तरच तुमचा येणारी पिढी किंवा तुमचे येणारे युवा खेळाडू जे आहेत ते गावामध्ये तयार होतील. आणि तेच टीम वारेट संघ अनेक वर्षापासून करते. म्हणून पाहिलं ना वारेट संघाचं देखील अनेक सारे खेळाडू तयार होत चाललेत. बघा जिथे आपण चर्चा करत होतो प्रथमेशची, पण या असोसिएशनमध्ये प्रथमेश या संघामध्ये न खेळताना जर बघितलं तर त्याची जागा खूप चांगल्या पद्धतीने सतीशने भरून काढली गेली, कारण की हे गरजेचं आहे. बघा बोलो तयार, पुढचाच बॉल यावेळेस पहा रनआउटची इथे संधी असेल, पण एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1ने वाढली गेली आहे, जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. धावा फळकावरती जर बघितला गेला तर 32 आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती चालू असताना 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 3 गोलंदाज गणेश तयार. मागच्या संगमामध्ये या गोलंदाजाला आपण खूप सारे चांगली गोलंदाजी करताना पाहिलंय. हा पहा चांगला बॉल आहे, तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूला पिक केलाय. बॉल चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, मोठा ब्लास्ट, षटकार. षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली 38 या आकडावरती. आता इक्वेशनकडे आपण थोडंसं फोकस करूयात. चेंडूंचा खेळ बाकी जर राहतोय 9 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 7. नेक्स्ट बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. बघा अजून देखील मॅच बनवू शकते. झेल टिपली जाईल. विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. आदेश मांजरेकर हॅज टू दी डिपार्ट. चौथ्या चेंडूवरती आपल्याला विकेट पाहायला मिळाला. धावा फळकावरती जर बघितला गेला तर 38 फळकावरती आहे. 4 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. 5 आणि 6 आहे. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा विकेट किंवा डॉट बॉल जर आला तर 6 चेंडू 7ची मॅच बघायला थोडासा इंटरेस्ट देखील वाढू शकतो. बोलो गणेश तयार. गणेशकडे क्षमता आहे, विकेट टेकिंग गोलंदाजी करू शकते. स्ट्रायकर एंडला आपण नवीन बॅटर पाहतोय. आवेश इस्टोला पाहतोय आपण. हा पहा खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. लॉंग ऑफचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय आणि एका धावेने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील, जाऊन पोहोचली गेली आहे टोटल 39 या आकडावरती, जिथे चेंडूंचा 5 खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने टीम NR बोरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम खांडपे संघ. NR बोरपाडा संघाचे कर्णधार आणि त्यांची टीम इथपर्यंत उपलब्ध झाली आहे. टीम खांडपे संघ आपण कुठे असाल तर प्लीज लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा.
नेक्स्ट बॉल यावेळेस क्लीन बोल्ड. गणेशचा शेवटचा अंतिम चेंडू. फलंदाज होतोय बाद आणि मॅच मध्ये आता रंगत वाढतीये कारण की 6 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज आहे. मॅच बनवू शकते. मॅच आली आहे. गेला तर मॅच बनवू शकते पण समोर देखील विसरून चालणार नाही. आवेश आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण जर बघितलं गेलं तर दुर्गेशला पाहायला मिळतो. आपण आवेशकडे क्षमता मॅचला फिनिश करण्याची. साहिल तयार होत आहे. दोन्ही युवा खेळाडू आहेत. बघा हा बॅटल बघण्यासारखं चांगला आहे कारण की टीम वारेट संघाकडनं शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी साहिलला पाहतोय. त्याच बाजूने टीम धुंडावडवली संघाकडनं आवेशला पाहतोय. बोला तयार. पहिलाच बॉल हवेमध्ये फटका फसला. आता झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का? प्रयत्न चांगले केले होते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. थोडेसे लेट झाले. कदाचित झेल घेऊ देखील शकले असते. बघा हाफ चान्सेस होते पण या क्रुशियल मुवमेंटमध्ये हेच हाफ चान्सेस तुम्ही ज्यावेळेस फुल कराल ना तितके तुमचे जिंकण्याचे चान्सेस देखील वाढेल. पहिल्याच चेंडूवरती आला 2 धावा. आता 5 चेंडूमध्ये रोखायच्या आहेत 4. आपण पाहू शकाल आपण सतीशला खूप चांगली बॅटिंग केली आणि ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो सतीशची. बोलत यार हाफ ट्रॅकर चेंडू आहे. शॉर्ट पूल केला. बॉल चाला बॉर्डर लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश. इथून टीम धोंडावडवली संघ अर्थात गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली संघ विजयाचं पहिलं नाणं घेऊन जाऊन पोहोचले आहे दुसऱ्या सत्रामध्ये. टीम वारेट हार्ड लक. खूप चांगला बॅटल तुमचा पाहायला मिळाला. एक चांगला खेळ तुम्ही दाखवला. हार्ड लक सतीश. हार्ड लक टीम वारेट. चला जाऊयात आपण पुढच्या मॅचकडे.